जेव्हा तुम्ही बिझनेस न्यूज बघता तेव्हा एक बातमी नेहमी ऐकायला मिळते, आज एफआयजने माल विकला आणि शेअर बाजार कोसळला। मग हे एफआयज नक्की आहेत तरी कोण आणि हे परदेशी लोक आपल्या बाजारातून पैसे का काढत आहेत आणि भारतीय बाजार पत्त्याच्या बंगल्यासारखा का कोसळतो? चला या मागचं खरं गणित समजून घेऊया। एफआयज म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार। अमेरिकेतल्या किंवा युरोपमधल्या मोठ्या बँका, पेन्शन फंड्स किंवा मोठ्या कंपन्या जेव्हा भारतीय शेअर बाजारात हजारो लाखो कोटी रुपये गुंतवतात तेव्हा त्यांना एफआयआय म्हणतात। हे बाजारातील लोक देव मासे आहेत, त्यांच्याकडे पैसा इतका असतो की बाजाराची दिशा ठरवू शकतात। मग हे लोक माल विकतात तेव्हा बाजार का पडतो? समजा एक स्विमिंग पूल आहे, त्यामध्ये एक मोठा देव मासा आहे। जर त्यानं अचानक बाहेर उडी मारली तर पुलातील पाण्याची पातळी देखील एकदम कमी होईल। बाजारात देखील असंच होतं। जेव्हा बाजारात काही वाईट घडतं, युद्ध किंवा अमेरिकेत व्याजदर वाढणं, तेव्हा हे एफआयज हजारो कोटी एका झटक्यात काढून घेतात आणि बाजारात अचानक लाखो शेअर्स विकायला येतात। पण घेणारे कमी असतात, यामुळे शेअरच्या किमती धडाधड कोसळतात। पण मित्रांनो, आता घाबरण्याचे काही कारण नाही। पूर्वी एफआय गेले की बाजार संपायचा, पण आता आपल्याकडे डीआय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आहेत, आपले म्युच्युअल फंड्स आणि एलआयसी। जेव्हा परदेशी लोक शेअर्स विकतात तेव्हा आपल्या भारतीय कंपन्या एसआयपीच्या माध्यमातून तो पैसा जमा करतात। हजारो कोटी रुपये ते शेअर्स विकत घेतात आणि बाजाराला आधार देतात। आता परदेशी लोक बाजारातले एकुलते एक राजे राहिलेले नाहीत। थोडक्यात सांगायचं तर एफआयज माल विकतील आणि बाजार पडेल, पण तेव्हा पॅनिक होऊन तुम्ही चांगले शेअर्स तोट्यात विकू नका। तो एक चांगल्या कंपनीचा शेअर्स स्वस्तात विकत घेण्यासाठी सेल असतो। ही बाजाराची खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.